अभिनंदन यासाठीच करेन की सर्व मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत. प्रत्येक मुलं कुठे गावाला जातात, परंतु मोबाईलमध्ये जो मुलांच्या हातामध्ये असतो त्यामुळे मैदानावर कमी येतात आणि त्याने सर्व या आणि ऋतुवर ही फार मोठी सोसायटी आहे बदलापूरमधील आणि सर्व मुलांना त्यांनी या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्ताने खास मैदान त्यांच्यासाठी प्लॅटफॉर्म एक उपलब्ध करून दिलं. अतिशय चांगल्या अशा टुर्नामेंट इथे होतात, परंतु तो इथवरच न थांबता त्याने महिलांसाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी त्यांचा एक विचार करून खास महिलांचा सामना इथे ठेवला आणि त्या महिलांच्या सामन्यासाठी मला उपस्थित राहता आलं नाही, परंतु जो विजयी संघ आहे त्यांना त्याने एक रोख पारितोषिक 21,000 रुपये दिलं. ते यासाठी की त्यांनी त्या पैशातून त्यांना त्यासाठी क्रिकेटचं साहित्य घ्यावं आणि या 2-3 दिवसाच्या टुर्नामेंट आहेतच, त्यानंतर त्यांनी या मैदानामध्ये येऊन ग्राउंडवर येऊन त्यांनी प्रॅक्टिस करावी. कारण की सध्या ज्या महिला ज्या भगिनी आहेत ते सध्या आपलं स्वतःचं कुटुंब सांभाळत असतात, मुलं सांभाळत असतात, त्यांना बाहेर कुठे येण्यासाठी सवड नसते, वेळ नसतो. एवढं सगळं सोडून त्या मैदानी येऊन त्यांनी त्यांचा चांगला खेळ केला, त्याबद्दल मी त्यांचा सर्व विजयी संघाचा आणि उपविजेते आहेत त्यांचा देखील मी मनापासून तिथे अभिनंदन करतो. आणि निमेशचं अभिनंदन यासाठी की त्यांना देखील पारितोषिक दिलं आणि उपविजेते आहेत त्यांना देखील तुम्ही हे केलं, म्हणजे तुम्ही एक प्रोत्साहन देणारा हा अतिशय चांगला या ठिकाणी एक युवा कार्यकर्ता आहे आणि नक्कीच या परिसरामध्ये एक भविष्यामध्ये कुठेतरी एक चांगला बदल घडलेला तुम्हाला दिसेल. कारण की असं कर्तृत्व मुलं असतील, कार्यकर्ते असतील आणि हा अतिशय चांगला एक प्रसिद्ध असा एक चांगला उद्योजक आहे आणि पैसे सगळ्यांकडे आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो की परंतु खर्च करणारे फार कमी असतात. निमेशसारखा एक चांगला एक असा कार्यकर्ता आहे की तो पैसे खिशात न ठेवता किंवा बँकेत न ठेवता तो पैसे असं सामान्य कार्यकर्ता असेल नागरिकांसाठी तो त्या ठिकाणी त्यांच्यासाठी तो विचार करून आणि चांगले कार्यक्रम त्याचे उपक्रम असतात आणि त्याच्या सोबतीला या ताई देखील आहे, त्यांची पत्नी आहे आणि त्याच्या सोबतीला ती देखील तेवढंच काम करत असते आणि त्याला तो एक फार मोठा सपोर्ट आहे आणि निमित्ताने मागे कार्यकर्त्यांची फार प्रचंड मोठी ताकद आहे. भविष्यामध्ये एक चांगला नेतृत्व या पॅरिस रोडमध्ये घडेल असं मला पूर्णपणे या ठिकाणी विश्वास वाटतो आणि या स्पर्धेसाठी मी सगळ्यांना एक शुभेच्छा देतो. महिलांना या ठिकाणी महिलांचे सामने रोख पारितोषिक आपल्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे आणि जो संघ जिंकला नाही त्यांनाही आपण प्रोत्साहन दिलेलं आहे. काय सांगाल एकंदरीत? त्यांच्या कामामध्ये व्यस्त असतात, घरच्या कामाचा ओझा त्यांच्यावर असतो प्रचंड आणि त्यांना कुठेतरी असं बाहेर येऊन खेळणं वगैरे त्यांना पॉसिबल होत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की महिलांना देखील आपण प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यावा, जास्तीत जास्त महिला आपलं घरचं काम वगैरे करून क्रीडा क्षेत्रामध्ये यावं. अनेक क्षेत्रांमध्ये महिलांनी नाव करायला पाहिजे. मला असं वाटतं की महिला आपल्या देशामध्ये जेवढी महिला आहेत त्या महिला खूप उत्तुंग पराजय घेतलेली आहे महिलांनी. की कुठेतरी जे आपल्या महिला आहेत जे घरी संपूर्ण त्यांच्या कामामध्ये व्यस्त असतात त्यांनी देखील कुठेतरी बाहेर यावं आणि त्यांचं जे आयुष्य ते अगदी 2 हात मध्ये करून त्यांनी त्यांचं आयुष्य जगावं, बस हाच माझा मानस होता. त्यामुळे मी दोन्ही संघांना पारितोषिक दिलेलं आहे. दोन्ही संघांनी त्या पारितोषिकमधून सामान घ्यावं, खेळाचे सामान घ्यावं आणि असं त्यांनी पुढे देखील त्यांच्या आयुष्यामध्ये मार्गक्रमण करावं आणि जिथे जिथे त्यांना संधी मिळेल तिथे तिथे त्यांनी खेळावं. वारंवार सगळे कार्यक्रम आपण घेत आहात, राजकीय वजन कुठेतरी वाढतं किंवा राजकीय अस्तित्व वाढवण्यासाठी इलेक्शन आणि किंवा राजकारण असं डोळ्यासमोर ठेवून असं काहीच करत नाही. 4 वर्ष राहिले राजकारण आणि इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून असं काही करत नाही. कारण मी ठरवलेलं आहे, मी माझ्या पत्नीला पण सांगतो की माझ्याकडे जेवढं मी उत्पन्न करतो त्याच्यातली 70% मी समाजकार्यासाठी वापरतो. त्यामुळे काय माझं असं काही इंटेन्शन नाही आहे की पॉलिटिकल बेस समोर ठेवून मी कार्यक्रम वगैरे करावे, कारण माझे कार्यक्रम असे सुरूच राहणार आहेत. आणि राहिली गोष्ट राजकीय वजन, राजकीय वजन मला वाढवण्याची काही गरजच नाही आहे, कारण एवढे मोठे राजकीय वजन माझ्यासोबत आहेत. आमदार किसन कटोरे साहेब आहेत, किरण दादा आहेत, एवढे मोठे राजकीय वजन माझ्या मागे असताना मला स्वतःचं वजन वाढवण्याची काही गरज लागत नाही. परंतु मी एक गोष्ट सांगतो, सध्या दादा विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आणि विकेट किपर हा मैदानात केंद्रस्थानावर असतो आणि त्याचं लक्ष संपूर्ण मैदानामध्ये असतं. तर अशा भूमिकेमध्ये मी आहे की मैदानामध्ये कोण नकं खाते का, मैदानामध्ये कोण हाताची घडी घालून बसले का किंवा मैदानाच्या बाहेरून कोण सामना चालवण्याचा प्रयत्न करते का, या सर्व भूमिकामध्ये आहे. आणि हे सांगायचं तर जोकचं पाठ मला जोक आहे असं काही नाही आहे. मला तिथून पुढे अजून चांगले कार्यक्रम करायचे आणि चांगल्या योजना किरण दादांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवायचे.
मी त्यांना वेळोवेळी जेव्हा काही गोष्टींसाठी कळत होतो की वेळोवेळी मला कधी नाही न बोलत फलंदाज बाद असेल. असते का रिटर्न कोण पण करतात, परंतु माझे जे त्यांच्याकडून अपेक्षा ते नेहमी पूर्ण करतात. म्हणून मी वेळोवेळी त्यांना जबरदस्ती फोन करून आता इंटेन्शनली असं म्हणाला तुम्ही पण आवडेल का वेळ भरपूर आहे, पण आवडेल का आणि त्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे का राजकारणात उतरण्याची आणि यापुढे इलेक्शन, कारण की आता महानगरपालिका सुद्धा होऊ शकते. बघा, जरी मी राजकारणामध्ये आलो ना तरी लोकांचं मेंदूशी खेळणार नाही ना. मी इमोशनल पॉलिटिक्स कधीच करणार नाही. मी प्रॅक्टिकल पॉलिटिक्स करेन. माझ्या रमेशवाडी गॅरेजवर पट्टा आहे. कुठेतरी मला असं नेहमी वाटेल की बदलापूर संपूर्ण बदलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर घेतलं जावं, की परिपूर्ण सोयी सुविधांनी नटलेला हा बॅरेज रोड असावा अशी माझी नेहमी इच्छा आहे. मी बऱ्याच वेळा बघतो की लोकांना इमोशनली पॉलिटिकली लोकांच्या मेंदूशी खेळलं जातं, परंतु असं नव्हता. प्रॅक्टिकलरित्या या प्रभागाचा विकास कसा हवा, जेणेकरून एखादं कुटुंब आहे ते 20, 25, 30 लाख रुपयाला त्यांच्या मेहनतीच्या कमाईतून एक फ्लॅट घेतो, परंतु तो 20, 25, 30 लाख रुपयाचा फ्लॅट येणाऱ्या काळामध्ये त्याला 50 लाख रुपये कसा भाव मिळावा, हे प्रॅक्टिकल राजकारण होणं या ठिकाणी गरजेचं आहे. आणि जरी मी राजकारणामध्ये आलो तर मी नेहमी प्रॅक्टिकल राजकारणालाच मी महत्त्व देतो.